छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मोठी कारवाई करत राज्यस्तरीय दक्षता पथकानं गॅस चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात हॉटेल साई यश या परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एचपी कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अवैधपणे गॅस चोरी सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून 2 संशयितांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत तब्बल 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात 2 मोठे एलपीजी टँकर तसंच विविध क्षमतेचे एकूण 26 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। जप्त करण्यात आलेल्या गॅसचा एकूण साठा सुमारे 35,220 किलो इतका आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गॅस माफियांच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील जाधववाडी परिसरात धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। ही प्रवासी बस पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती। दरम्यान प्रवास सुरू असतानाच बसने अचानक पेट घेतला। त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली। मात्र चालक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे 30 प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सर्व प्रवासी सुखरूप आहेत अशी माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरातील पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली। ही घटना रात्री 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आगीचं स्वरूप वाढू नये यासाठी अग्निशमन दलानं तत्परतेने काम सुरू केलं। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी ही आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर इथं ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। पिंपळादेवी बीच इथं सुरू झालेल्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी पर्यटक आणि निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला। गुहागरचा समुद्र किनारा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि निसर्गरम्य किनाऱ्यांपैकी एक मानला जातो। इथं ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ समुद्री कासवांचं संवर्धन केलं जाते। रामेश्वर स्मशानभूमी ते बाग या किनारपट्टीवर कासवांचं संरक्षण केलं जात असून त्यांच्या जीवनचक्राची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी हा कासव महोत्सव आयोजित करण्यात आलाय। संपूर्ण एप्रिल महिनाभर हा महोत्सव चालणार आहे। पर्यटकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे। या उपक्रमातून निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे। कासवांच्या जीवन प्रवासाचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी इथं उपलब्ध होते। कांदळवन कक्ष आणि गुहागर नगर पंचायतींच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय।